मेकअप स्टुडिओमध्ये. आज मी तुम्हाला शिकवणार आहे सेल्फ मेकअप. तर ही माझी व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा, लाईक शेअर करा, तुमच्या मैत्रिणींनाही पाठवा, कारण ही व्हिडिओ सगळ्यांना उपयोगी पडेल, सगळ्यांना आवडेल अशी आहे. तर आपली पहिली स्टेप आहे मॉइश्चरायझर. तर माझ्याकडे सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे. हे खूप छान आणि ऑल स्किन टाईपला सूट होण्यासारखं मॉइश्चरायझर आहे. शक्यतो ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी हे मॉइश्चरायझर खूप अप्रतिम, खूप सुंदर आहे. तुम्हीही हे मॉइश्चरायझर यूज करू शकता. तर मी आता हे मॉइश्चरायझर यूज करणार आहे. आपल्याला अगदी थोडंसं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे, हे बघा, आणि असे डॉट्स घेऊन आपल्याला पूर्ण स्किनवरती हे मॉइश्चरायझर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे हे. नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी खूप अप्रतिम मॉइश्चरायझर आहे. तर अशा प्रकारे मी मॉइश्चरायझर लावून माझी स्किन अशी सुंदर सॉफ्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या स्किनवरती काम करायचं आहे. त्यानंतरची आपली स्टेप आहे प्रायमर. तर माझ्याकडे फ्लिकाचं प्रायमर आहे. फ्लिका ही ब्रँड खूप छान आहे आणि याचं मी आता प्रायमर लावून घेणार आहे. प्रायमर आपण का लावतो, तर आपला मेकअप खूप छान टिकावा, आपल्या स्किनला काही प्रॉब्लेम होऊ नये, आणि आपण जे काही मेकअपचं प्रॉडक्ट वापरणार आहे ते छान स्प्रेड व्हावं आपल्या फेसवरती, म्हणून आपण प्रायमर लावून घेतोय. तर मी आता प्रायमर लावून घेतलंय आणि माझी स्किन मी पुढच्या प्रोसेससाठी रेडी केलेली आहे. आता आपली इथून पुढची प्रोसेस आहे आपल्या चेहऱ्यावरचे डाग झाकणं. कुणाला अंडर आईज असतील, कुणाला पिंपल्सचे डाग असतील, पिगमेंटेशन असेल, तर आपल्याला सगळ्यात आधी फाउंडेशनच्या आधी आपल्याला आपली स्किन हाईड करून घ्यावी लागते. त्यासाठी आपण कन्सिलर वापरतो. तर आपल्या स्किन टोन प्रमाणे आपल्याला कन्सील करायची आहे. तर माझ्याकडे, मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे माझ्याकडे हे मोठं पॅलेट आहे मॅकचं. तर मी आता हेच पॅलेट वापरणार आहे आणि मला स्वतःला हे खूप आवडतं. आणि असंही माझ्या चेहऱ्यावरती खूप डाग नाही आहेत, अंडर आय सर्कल पण माझे खूप जास्त नाही आहेत, तर मला खूप जास्त कन्सीलची गरज नाही आहे. म्हणून मी अगदी हलक्या हाताने थोडंसं मी कन्सील करून घेणार आहे माझी स्किन. तर अशा प्रकारे आपल्याला स्किन कन्सील करून घ्यायची आहे. हे बघा, मी आईसच्या इथला जो माझा एरिया आहे थोडासा किंचितसा डार्क दिसतो, तर मी तेवढाच फक्त कन्सील केला आहे आणि बाकीची स्किन मी फाउंडेशननी कव्हर करणार आहे. आत्ता मला खूप जास्त फाउंडेशन वापरायचं नाहीये आणि मला लावायचं पण आहे, पण मला खूप जास्त फाउंडेशन यूज करायचं नाहीये. तर मी जे मॉइश्चरायझर घेतलं होतं मी सेटाफिलचं, तर मी ते थोडंसं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि मी याच्यामध्ये सीसी क्रीम ही मी मिक्स करणार आहे. सावळ्या स्किनसाठी खूप प्रॉब्लेम होतो मेकअप करण्याचा. त्यांच्या स्किनवरती जर मेकअप केला, खूप जास्त फाउंडेशन यूज केलं, तर ते दिसतं. तर ते दिसू नये म्हणून मी नेहमी असं यूज करत असते. मी हे आता मिक्स करणार आहे आणि मी हे फाउंडेशन म्हणून यूज करणार आहे. क्विक आणि पटकन असा होणारा माझा मेकअप. हे स्टॅक तुम्हीही वापरू शकताय आणि तुम्हीही मेकअप करू शकताय. आणि आपल्याला हलक्या हाताने आपल्याला हे याच्यात मॉइश्चरायझर मिक्स केलेलं असल्यामुळे हे पटकन स्प्रेड होतं, पॅची दिसत नाही, कारण सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होते. हे बघा, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा पॅच दिसणार नाहीये.
अगदी अलगद हलक्या हाताने आपल्याला आपली स्किन, आपलं फाउंडेशन आपल्याला स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर ब्युटी ब्लेंडरने आपल्याला नुसती आपली स्किन अशी टॅप करून घ्यायची आहे की आपण जे फाउंडेशन लावलेलं आहे ते खूप छान बसेल आणि आपली स्किन छान फ्लॉलेस, सॉफ्ट आणि सिल्की दिसणार आहे आपली स्किन. कसं वाटतंय तुम्हाला? हे बघा माझी स्किन कशी दिसतीये ना छान. हे माझं सिक्रेट होतं की मॉइश्चरायझर मध्ये थोडंसं सीसी क्रीम मी मिक्स करते आणि मी ते लावते, कारण सावळ्या स्किनवरती फाउंडेशन खूप जास्त लावलं तर ते उठून दिसतं, खाऱ्या शेंगदाण्यासारखं दिसतं. तर तसं दिसू नये. अगदी मला नॅचरल लुक, तुम्हालाही तसाच हवा आहे, पण खूप नॅचरल लुक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ही माझी पॅक वापरू शकताय आणि मेकअप करू शकताय. तर आपण पुढची प्रोसेस बघूया. आत्ता आपलं फाउंडेशन सेट करून झालेलं आहे आणि माझी अशी सुंदर स्किन तयार झाली आहे. खूप छान माझी स्किन. मी सुंदरच आहे, पण मी आत्ता जे काही केलंय त्यामुळे मी अजून सुंदर दिसतेय. आणि आत्ता आपली फाउंडेशन लॉक करण्याची जी पद्धत आहे किंवा जी स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर. मी मॅकचे कॉम्पॅक्ट पावडर वापरते. खूप सुंदर फाउंडेशन इफेक्ट ह्या कॉम्पॅक्टचा आहे, तुम्हीही वापरू शकताय. तर मी आता लावणार आहे कॉम्पॅक्ट आणि मी माझं फाउंडेशन लॉक करणार आहे. तर कॉम्पॅक्ट तुम्हाला डॅप डॅप करून लावायचा आहे. असं तुम्हाला असं रगडायचं नाही आहे तुमच्या स्किनला, तर डॅप डॅप करायचं आहे. तुम्ही कधीही कॉम्पॅक्ट लावा, पण तुम्ही डॅप डॅप करूनच कॉम्पॅक्ट लावायचं. हे बघा, आता मी माझं फाउंडेशन लॉक केलंय आणि हा मेकअप माझा जवळजवळ 5 ते 6 तास आरामात टिकणार आहे. जर घाम आला तर नुसतं डॅप करा. 5 ते 6 तास आणि त्यापेक्षा जास्तच टिकणार आहे, पण मी सांगताना तुम्हाला 5 ते 6 तास सांगते आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने अशा टाईप मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही सगळ्या प्रोसेस केल्यात तर तुमचाही मेकअप 100% जास्तीत जास्त वेळ टिकेल आणि खूप ग्लो करेल. आता पुढची प्रोसेस आहे आपली आय मेकअप. तर मी आय मेकअप करणार आहे. सगळ्यात अगोदर मी जी आउटर लाईन आहे माझी, तर त्याला मी एकदम लाईट कलर स्प्रेड करून घेणार आहे. हे बघा असं. दिसतंय तुम्हाला? अशा प्रकारे मी अगदी खूप लाईट कलर, कारण मला खूप जास्त डार्क नकोय, त्यामुळे मी खूप लाईट कलरने आउटर लाईन करून घेणार आहे. आणि मी हलकासा टिंट मी ग्लॉस मी देणार आहे की जो थोडा गोल्डन मधला आहे, कॉपर गोल्डन. तर मी ह्या कलरने फक्त हे बघू शकताय तुम्ही. खूप मी लाईट अगदी गोल्डन कलरचं एक टिंट दिलेला आहे की तो खूप छान पण दाखवणार आहे. बोल्ड पण माझे डोळे दिसणार आहेत, पण खूप जास्त गॉडी पण दिसणार नाहीये. हे बघा माझे डोळे. अशा प्रकारे मी आय मेकअप करून घेतलाय. मला खूप लाईट मेकअप आवडतो आय मेकअप. तुम्ही तुमच्या पद्धतीने डार्क हवा असेल तर तुम्ही पिगमेंट्स तुम्ही डार्क वापरू शकताय आणि तुम्ही तुमचे आय डार्क करू शकताय, जेणेकरून तुम्हाला जसा पाहिजे तुम्हाला तसा इफेक्ट नक्की मिळणार. आत्ता पुढची प्रोसेस माझी आहे आयब्रो. मला आयब्रोज पण खूप नॅचरल हव्या आहेत, तर मी फक्त जिथे लाईट आहे किंवा जिथे ब्लँक थोड्या दिसता आहेत मी तिथेच फक्त थोडासा स्प्रेड करणार आहे.
जो माझा नॅचरल लुक आहे मी तोच ठेवणार आहे आणि तुम्हीही प्रयत्न करा की तुम्ही तुमचा नॅचरल लुक ठेवणार. आपला नॅचरल लुक जर आपण ठेवला तर आपला मेकअप नक्की उठून दिसतो, खूप छान दिसतो. त्यामुळे कधीही जास्त गॉडी करायला जाऊ नका, कमीत कमी मेकअप ठेवा आणि खूप छान दिसा. आता मी आयलायनर लावणार आहे. आयलायनर तुम्ही, आता माझं पेन लायनर आहे, लिक्विड लायनरही तुम्ही लावू शकताय. तुमच्याकडे जे कुठलं असेल ते लायनर लावू शकताय तुम्ही. सुरुवात तुम्हाला मिडलमधनं करायची आहे एंडपर्यंत आणि सुरुवात स्टार्ट जी आहे इनर कॉर्नर आपला ती एकदम लाईट तुम्हाला करायची आहे, खूप डार्क करायची नाही आहे. इनर अगदी डार्क, मिडल त्या इनर अगदी लाईट, मिडल त्यापेक्षा थोडीशी डार्क आणि एंडला किंचितसा अजून तुम्हाला थोडासा बोल्ड दाखवायचा आहे जेणेकरून तुमच्या डोळ्याचा आकार खूप सुंदर दिसेल. तर बघा मी लावते. अशा प्रकारे मी लायनर लावून घेतलेला आहे आणि माझे डोळे अजून जास्त सुंदर दिसत आहेत. आता पुढची प्रोसेस आहे माझी काजळ, मस्कारा, अगदी लाईट काजळ पण लावणार आहे मी. तर वॉटर लाईनला काजळ लावायचं आहे आपल्या. हे बघा, हे बघा माझे डोळे किती छान दिसत आहेत. तर मी एल ब्युटीचा मस्कारा लावलेला आहे, खूप अप्रतिम सुंदर मस्कारा आहे आणि फेसेस कॅनेड असं मी काजळ लावला आहे. तर बघा माझे डोळे किती छान दिसत आहेत. चटपट आणि झट होणारा हा मेकअप आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. आता मी जाणार आहे पुढच्या प्रोसेसला माझ्या. आता माझी पुढची प्रोसेस आहे लिपस्टिक. मी आधीही माझा लिपस्टिक कशी लावायची हा व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला, तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकताय. तर आता मी लिपस्टिक लावणार आहे. माझा मेकअप जवळजवळ झाला आहे. मला फक्त ब्लश लावायचा आहे खूप छान आणि मला माझी हेअर करायची आहे. तर मी पुढचं तुम्हाला सगळं रेडी झाल्यानंतर दाखवते. आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. जे काही तुम्हाला मी मेकअप ट्युटोरियल सांगितलं आहे, जे मी फॉलो करते ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल कारण चटपट झट होणारा असा हा मेकअप आहे. व्हिडिओ केल्यामुळे तुम्हाला थोडं मोठं वाटेल, पण मी हाच मेकअप अगदी 5 मिनिटात करत असते आणि माझे छोटे मोठे फंक्शन मी अटेंड करत असते. तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आणि माझ्या ब्युटी आर्ट पेजला नक्की फॉलो करा. अशाच नवनवीन टिप्स, व्हिडिओज आणि ब्युटी संदर्भात, स्किन, हेअर आणि मेकअप संदर्भात तुम्हाला काहीही माहिती हवी असेल, काहीही तुम्हाला सांगायचं असेल मला की तुम्ही आम्हाला हे दाखवा किंवा आम्हाला ही स्टेप शिकवा, तर मी नक्की तुम्हाला दाखवीन, शेअर करीन, शिकवीन. त्या टाईपच्या व्हिडिओ तयार करीन आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच माझ्या व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.